नमस्कार मित्रांनो, शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता मशीनचा सीझन सुरू झालेला आहे आणि म्हणजे बरेच ठिकाणी पेरणी झाली आहे. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी सगळ्यात जास्त पेरणी झालेली आहे आणि पेरणी म्हणजे कारण मागच्या वर्षी काय झालं होतं की मशीन आपल्याकडे पाऊस चांगला आणि टायमिंग मध्ये पडल्यामुळं मशीनची शॉर्टेज झालं होतं. तर आता आपले हे सन्मानित ग्राहक साहेब, नाव सांगा साहेब तुमचं. नमस्कार सर, आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलोय. बरं बरं. आमचं नाव अजय प्रवीण गांगुर्डे, राहणार वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. बरं. तर आम्ही तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितले आणि त्यानुसार आम्ही तुमची क्वालिटी बघितली. आमच्या काही भागामध्ये तुमचं मशीन आलेलं आहे, अतिशय उत्तम दर्जाची क्वालिटी, 1 नंबर मशीन आहे. तर आमच्या मित्रांनी घेतलंय, संतोषजी तांदळे यांनी. बरं. तर साहेब, तुम्हाला कसं वाटलं मशीन वगैरे, कसं वाटलं तुम्हाला मशीन बघितल्यानंतर? आपले रेट वगैरे जर तुम्हाला कसे वाटले, बाकी कसं वाटलं? व्यवस्थित वाटलं, मशीन पण व्यवस्थित वाटलं. बाकी मटेरियल क्वालिटी, अँगल, चॅनल, चॅसी, संपूर्ण मटेरियल वाटलं. मित्रांनो, आपल्याकडे सर्व मशीन म्हणजे साईड टोकरी असतील, बॅक टोकरी असतील, कॉम्बो मॉडेल असतील, सर्व प्रकारचे मशीन तुम्ही मका स्पेशल थ्रेशर मशीन असतील, सर्व मशीन एका छताखाली जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला व्हिजिट करा. बाकी सर, तुम्ही आल्यानंतर बाकी तुम्हाला रिस्पॉन्स वगैरे कसा भेटला, किंवा बाकी काय शेतकऱ्यांनी यावं का, व्हिजिट करावं का, किंवा बाकी 2 मिनिटं बोला सर. लोकांनी 100% येऊन आवर्जून भेट द्यावा या शनी कृपा याला इंडस्ट्रीला. 1 नंबर मशीन वाटतंय आम्हाला आणि त्याची क्वालिटी 1 नंबरची. मटेरियल हेवी म्हणजे वापरलेलं आहे चांगलं. बर. मित्रांनो, आपण हे चांदवड म्हणजे तालुका चांदवड, जिल्हा नाशिक मध्ये मशीन देत आहोत. तर मशीन आपल्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्री मध्ये सर्व मशीन उपलब्ध आहेत आणि मशीनची क्वालिटी पण बेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही साहेब जे चालवलंय मशीन, हे कुठल्या पिकासाठी चालवलं, किंवा तुमच्याकडे कोणती पिकं जास्त असतात काय? म्हणजे आमच्याकडे सोयाबीन, मका, बाजरी, गहू सगळेच पिकं असतात. तुम्हाला माहिती मिळाली संपूर्ण, ग्रिल वगैरे दाखवण्यात, ग्रिल दाखवली तुम्हाला, बाकी मशीनची माहिती मिळाली संपूर्ण की मशीनचं काय फंक्शन आहे किंवा कसं फंक्शन आहे. बाकी मित्रांनो, आपल्याकडे सर्व ह्याची ग्रिल दिले जातात तुम्हाला. ग्रिल मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 तुकड्यामध्ये ग्रिल येतं, कारण मशीनचा ड्रम साईज जो आहे तो खूप मोठा आहे आणि ड्रम साईज मोठा असल्यामुळे मशीनची क्वालिटी किंवा धान्य काढण्याची कॅपॅसिटी एकदम बेस्ट आहे. आज कंपेअर बाकी ज्या मशीन मार्केटमध्ये आहेत त्या मशीनपेक्षा या मशीनची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आणि तुमचा वाला माल असेल आणि वाळला माल असेल, दोन्ही मालावर आणि कोणत्याही प्रकारचं पीक असो, ज्वारी, गहू, मका, सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा, तुमचं कोणतंही पीक असो या मित्रांनो या मशीनमध्ये होत आहे. आणि तुम्ही बाकी लिफ्ट वगैरे म्हणजे सर लिफ्ट पण बघितली त्याची कशी आहे. लिफ्टचं पण ऑपरेशन मित्रांनो एकदम चांगलं आहे, कारण काम झालं की मशीन, आपण आता लिफ्ट जोडलेलं नाही मशीनला, तर काम झाल्यानंतर म्हणजे काम झाल्यानंतर तुम्ही लिफ्ट वर घेऊ शकता, काम ज्यावेळेस करायचं त्यावेळेस लिफ्ट खाली घेऊ शकता. अशा प्रकारचं त्याला फंक्शन दिलेलं आहे. कारण काय होतं की शेतात गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बांध वगैरे मोठे असतात, त्या बांधाच्या ठिकाणी अडचण येते. तर मग त्यावेळेस काय करतो आपण की बांध ज्यावेळेस तुमचा उंच असेल त्यावेळेस आपण लिफ्ट ते काम करताना फक्त खाली घेतोय आणि काम झालं की वर घेतोय. त्यामुळे जे लिफ्ट धडकून वगैरे जे खराब होण्याचे चान्सेस असतात, तर ह्याच्यामध्ये तशा प्रकारचा काही चान्स नाही आहे आपल्या मशीनमध्ये. आणि मटेरियल बाकी अँगल, चॅनलच्या अशी संपूर्ण हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे. 2 फ्लायव्हील दिलेले आहेत, पुढे आणि पाठीमागं फ्लायव्हील दिलेलं आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही, असं कमी RPM, कमी डिझेल खपतवर मशीन आपलं चालत असतं. आणि जर मटेरियल जिथं मटेरियलचा मारा होतो तिथं पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे. बाकी ग्रिल वगैरे पण हेवी ड्युटी दिलेली आहे. आतमध्ये तुम्ही बघितले साहेब ग्रिल वगैरे जे पाहिले आतमध्ये, तर एकदम हेवी ड्युटी आहे आणि मशीनचा एकदम परफॉर्मन्स जबरदस्त आहे. इथं एक फ्लायव्हील दिलेलं आहे, पाठीमागच्या साईडला एक फ्लायव्हील दिलेलं आहे. बाकी इथं तुम्हाला पुली जर RPM 540,000 RPM तुमचा असेल तर तुम्ही 2 RPM ला मशीन चालवू शकता. त्यासाठी तुम्हाला जे काही माहिती लागेल ती आपण ज्यावेळेस तुम्ही इथं येतात त्यावेळेस आपण ती संपूर्ण माहिती देत असतो. बाकी तुम्हाला ग्रिल वगैरे जर ठेवायचं असेल तर तुम्हाला इथं पाठीमागच्या साईडला ब्रॅकेट वगैरे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. माल आतमध्ये घेण्यासाठी पूर्ण जी चेन दिलेली, हेवी ड्युटी चेन दिलेली आहे, ते म्हणजे तुम्हाला नंतर डॅमेज होणार नाही. रोलर दिलेले आहेत एकदम. आणि माल पुढे ढकलण्यासाठी तुम्ही बघू शकता, इथं माल पुढे ढकलण्यासाठी तुम्हाला जो चाळणीवर माल पडतो, बऱ्याच वेळा काय होतं की साहेब वाला माल असल्यामुळे चोक होण्याचे चान्सेस असतात, पण हे माल पुढे ढकलण्यासाठी आपण रोलर पण दिलेलं आहे मशीनला. त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला जर आता जर मशीन जर अडकवायची असेल, तुम्हाला जर लिफ्ट जर तुम्हाला हे समजा जर टोकरीवर घेतल्यानंतर जर अडकवायची असेल तर हे तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला ह्या साईडला ब्रॅकेट दिलेलं आहे. ब्रॅकेट तुम्ही काढल्यानंतर तुम्ही ग्रिल पण सहज तुम्ही चेंज करू शकता, अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. इकडे तुम्ही फॅन दिलेले आहेत तुम्हाला. फॅन मालाची जी आपला फिनिश माल येतो सर, त्या फिनिश मालामध्ये घाण येऊ नये म्हणून इथे एक फॅन दिलेले आहे, इथं फॅन दिले, इथं फॅन दिले, पलीकडच्या साईडला फॅन आहेत. मटेरियल हे जे दिलेलं आहे चक्कर प्लेट मध्ये मटेरियल दिलेलं आहे. जे आपण आतमधले जे ग्रिल साहेब काढतो ते ग्रिल जर ठेवायचे असतील तर तुम्हाला इथं तुम्ही वर ठेवायला ब्रॅकेट पण दिलेलं आहे, कारण इतर कंपनी कुठल्या सुविधा देत नाही, कारण ती परत न्यायचं आणायचं खूप मोठा प्रॉब्लेम होतो शेतकऱ्यांना.
कारण त्यासाठी परत सेपरेट गाडी सेपरेट सगळ्या गोष्टी ट्रॅक्टरला तर ते काय जोडता येत नाही. तर इथं तुम्हाला वर तुमचे ग्रिल ठेवू शकता. जे ग्रिल तुम्हाला आतमध्ये वापरायचे ते ग्रिल काढून ठेवायचं, हे ग्रिल टाकायचं, तुमचं काम चालू. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा दिली आहे मित्रांनो. म्हणजे मशीनचं एकदम जबरदस्त असं हे. आता इथून फ्लायव्हील दिसत नाही आपलं पाठीमागचं, कारण हे आतमध्ये आहे फ्लायव्हील. इथंच लिफ्ट जोडायला तुम्हाला सुविधा दिली. इथं ब्रॅकेट तुम्ही बघू शकता, इथं ब्रॅकेट दिलेलं आहे. आता हे लिफ्ट आतमध्ये आहे, इथं ब्रॅकेट तुम्ही वर खाली तुमची लिफ्ट होणार आहे ह्याच्यामध्ये. आणि इथं बघू शकता, इथं तुम्हाला स्क्रू दिलेलं आहे आणि इथं फ्लायव्हील दिलेलं आहे. आता फ्लायव्हील दिसत नाही ह्याच्या आतमध्ये असल्यामुळं. आणि जर तुम्हाला जर आरपीएम वगैरे चेंज करायचं असेल, तुमचं फॅनचा आरपीएम वगैरे चेंज करायचं असेल, इथं जर तुम्हाला फॅनचा आणि जर रोटरचा जर तुम्हाला स्पीड जर कमी चेंज करायचं असेल तर इथं तुम्ही हे पुले दिलेले आहेत, हे नट लूज करायचे. हे नट लूज करून तुम्हाला सिंपल बेल्ट इकडचे तिकडे तुम्हाला फक्त शिफ्ट करायचे. म्हणजे फार अवघड ते पण काम करेल. कारण काय होतं की जर बेल्ट जर तुम्हाला इथे जर नट दिले नसते तर ते तुम्हाला बेल्ट चेंज करायला खूप अवघड जातं. पण हे एकदम सोपी पद्धत दिली. नट लूज करायचे आणि बेल्ट तुम्ही ऍडजस्ट करू शकता. अशा प्रकारचे सुविधा दिलेली आहे. फॅन बघितले तर तुम्ही इथे एक फॅन आहे, हा त्याची डायरेक्शन दिलेली आहे, कसं कमी होईल तुमची हवा कमी जास्त कशी होईल हे सगळं तुम्हाला डायरेक्शन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये टायर साईज बघितलं, हाफ साईज तुम्हाला बाकीचं टायर वगैरे आणि जर हाफ पाहिला तर कसं वाटतंय, क्वालिटी वगैरे कशी वाटते साहेब? नंबर क्वालिटी. कारण काय होतं की शेतात आपण कारण एवढा मोठा टायर शक्यतो कुठली कंपनी देत नाही. हाफ पण एकदम हेवी ड्युटी दिलेला आहे. कारण काय होतं की हाफ जर छोटा असेल मशीनचं वेट, कारण शेतात गेल्यानंतर आदळायचा चान्स जास्त असतो साहेब. तर त्यामध्ये तसं तुम्हाला हे पण दिलेलं आहे. हे छोटं मशीन पण आहे आपल्याकडे. जर 27 HP 28 HP जर ट्रॅक्टर असेल तुमचा तर हे छोटं मशीन पण त्याच्यावर तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारचं संपूर्ण आपल्याकडे मशीन. आणि हा तुमचा मोठा फॅन दिलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि ह्या फॅन मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल चक्कर प्लेट मध्ये मटेरियल दिलेलं आहे. एकदम हेवी ड्युटी अँगल चॅनल चॅसी असं संपूर्ण मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे. संपूर्ण स्टॉक आपल्या शेणे हे बघू शकता तुम्ही, इकडे पण बघू शकता. संपूर्ण स्टॉक मका स्पेशल असेल, साईड टोकरी असेल, बॅक टोकरी असेल, सर्व मशीन आपल्या शेणे कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध आहेत. सर पण काय थोडंसं मार्गदर्शन करतील आपले शेतकरी बांधवांना. ज्यांना कोणाला मशीन घ्यायचे तर त्यांनी थोडेसे लवकरच मित्रांनो ॲडव्हान्स मशीनमध्ये बुकिंग करा. कारण सीझन खूप मोठा होणार आहे, हा पण सीझन खूप मोठा होणार आहे, मशीनचं शॉर्टेज राहणार आहे. तर ज्यांना कोणाला मशीन घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा. कारण मागच्या वर्षी आपल्याला 100 ते 125 मशीनचा ॲडव्हान्स रिटर्न करावं लागलं होतं, अशी परिस्थिती होती. कारण मशीनचा ऐन वेळेस दररोजच्या मशीन 5-6 मशीन डिलिव्हरी करून पण मशीन रिटर्न ॲडव्हान्स करावं लागलं. तर ह्या वर्षी तुम्ही ॲडव्हान्समध्येच मशीन बुकिंग करा, कारण पिकाची क्वालिटी ह्या वर्षी चांगली राहिलेली आहे. तर सर पण थोडेसे मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो की अतिशय उत्कृष्ट दर्जेदार गुणवत्ता स्वरूपाची मशिनरी शिवकृपा ॲग्रो बारामती गायकवाड बंधू यांच्याकडे उपलब्ध आहे. आम्हाला सुद्धा 1 वर्ष लागलं. आम्ही मागच्या वर्षीच बुकिंग करणार होतो पण साहेबांकडे बुकिंग झाली नाही. तर या वर्षी आम्ही आवर्जून शेती सीझन चालू व्हायच्या आधी बुकिंग केला. तर आम्ही सर्व नाशिककरांच्या वतीनं साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याकडे आला, मशीन बुकिंग केलं, व्यवस्थित आपल्याला रेट पण मिळाला सर. तर मित्रांनो लवकरात लवकर मशीन बुकिंग करा ॲडव्हान्समध्ये. आणि ह्यांच्या भावी व्यवसायाला आमच्या शनी कृपा ॲग्रो तर्फे तुम्हाला शुभेच्छा साहेब. शनी कृपा ॲग्रो तर्फे तुम्हाला शुभेच्छा. संपूर्ण मटेरियल तुम्हाला व्यवस्थित पोहोचवेल सर. तर चॅनलला जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांना कोणाला मशीन घ्यायचं असेल त्यांना ते मशीन तुम्ही येऊन पहा, बघा, बुकिंग करा. आपल्याकडे लोन सुविधा, एक्सचेंज सुविधा आणि फॅसिलिटी सर्व सुविधा आहे आपल्याकडे. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि RC बुक लागेल आपल्याला. जर लोन सुविधा जर तुम्हाला उपलब्ध करायचं असेल तर त्यासाठी 3 डॉक्युमेंट लागतात. सिव्हिल ओके लागतं. ते जर असेल तर आपण लोन सुविधा उपलब्ध करून देतो. धन्यवाद.